उद्धवजी ठाकरे आणि भोसरीच्या विधानसभेतून एक धगधगती मशाल म्हणून आपण इथे आलेला आणि ही धगधगती मशाल म्हणजे आपले रवी भाऊ मला तर असं वाटलं होतं की भोसरीची विधानसभा जिंकूनच आपण इथे आलेलो अशा प्रकारचं वातावरण आज रवी भाऊचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे ते शिवसेना परिवारात सामील होत आहेत। रवी भाऊ भारतीय जनता पक्षात होते पण त्याही पेक्षा त्यांचं कुटुंब हे जनसंघाच्या काळापासून जनसंघात मग भारतीय जनता पक्षामध्ये ते आले। असे रवी भाऊ शिवसेनेमध्ये शिवबंधन बांधून शिवसेना परिवारामध्ये आले। महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण किती झपाट्यानं बदलत आहे याचा आजचा रवी भाऊचा पक्ष प्रवेश हे ज्वलंत उदाहरण। आपण सगळे रवी भाऊंचे कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबाला मानणारे लोक आजपासून शिवसेना परिवारात आलेला शिवसैनिक म्हणून काम करणार आहात आणि शिवसेनेच्या विचाराने माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढल्या दिशेने जायचं। मी रवी भाऊने एवढं सांगेन आपण योग्य वेळी योग्य पक्षात आलेला आणि आपला इथे अजिबात आल्याचा पश्चाताप होणार नाही। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून आपण राहतो आणि भविष्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू हे सरकार आणायचं आहे। त्यासाठी आपल्याला भोसरी जिंकणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्यासाठी कसं करावे लागेल। भोसरीमध्ये शिवसेनेचा आमदार शिवसेनेचाच आमदार हे मी जोर जोर देऊन सांगतो आहे। मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि रवी भाऊ आपण आपलं मनोगत व्यक्त करा।